नमस्ते मित्रांनो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करायची असेल किंवा काहीतरी मोठं काम करायचं असेल, तर तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागते. पण जर तुम्ही फक्त कारणच देत बसाल, कम्फर्ट आयुष्य जगत बसाल, तर तुम्ही खरोखरच प्रगती करू शकता का? जर तुम्हाला फक्त इतिहास वाचायचा असेल, तर तुम्हाला मेहनत घेण्याची गरज नाहीये. पण तुम्हाला जर इतिहास घडवायचा असेल, इतिहासामध्ये तुमची नोंद घेतली जावी, असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार. तुम्हाला ॲक्शन ही घ्यावीच लागणार आहे. तुम्ही एखादी कठीण परिस्थिती आली, चॅलेंजिंग टाईम आला, तर तुम्ही गिव्ह करता म्हणजे थांबता, सोडून देता, हताश होता, की परत नवीन उमेदीने आपण सतत काम करून ह्या गोष्टीवरती धैर्याने तोडगा काढून पुढे जाता. या सगळ्या गोष्टीहूनच तुमची प्रगती होईल की नाही हे लक्षात येतं. आज आपण या सगळ्या गोष्टी ऐकण्याचं कारण म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे. अशी व्यक्ती जिने आपल्याकडे रिसोर्सेस नसताना, आपल्याकडे कुठच्याही प्रकारची साधनसामुग्री नसताना एक मोठा इतिहास घडवला. फक्त व्हिजनवरती, करेजवरती आणि सततच्या ॲक्शनवरती. मला माहिती आहे, की तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडेल. तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकली पण असेल, पण अशा बऱ्याचशा गोष्टी कदाचित तुमच्यासाठी नवीन पण असतील. 19 फेब्रुवारी 1630 साली त्यांचा जन्म झाला. हो, तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी माहितीच आहेत. पण त्या 1630 नंतर जेव्हा त्यांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती, त्यावेळेला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीमध्ये मोठे सरदार म्हणून काम करत होते आणि त्यांची माता जिजाऊसाहेब ह्या शिवनेरीवरती होत्या. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आजूबाजूला सगळ्याच ठिकाणी फक्त आदिलशाहीची सत्ता होती. त्याच्यानंतर मुघलांची देखील सत्ता आली. सगळेच लोकं या सगळ्या लोकांना, लोकल लोकांना त्रास देत होते आणि हे सगळं जिजाऊंना देखील सहन होत नव्हतं. लहानपणापासूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारतातल्या एक जबरदस्त गोष्टी सांगितल्या, ज्याने त्यांच्या आतून तो बदल घडावा. त्यांना अन्यायाविरुद्ध पेटून येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. त्या प्रत्येक गोष्टीतून शिवबा नवीन-नवीन गोष्टी शिकत होते, की अन्यायाला अपोज करायचा. अन्यायासाठी त्या समोरच्या असणाऱ्या कुठच्याही ताकदवान माणसाची आपण 2 हात करायचे. नेहमी स्त्रियांची आपण स्त्रियांचा नेहमी आदर करावा. लहान मुलं किंवा वयस्कर लोकांना देखील आपण सेफगार्ड करावं, त्यांना प्रोटेक्ट करावं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा शिकवणी जिजाऊ साहेबांनी लहानपणापासूनच त्या शिवबांना दिलेल्या होत्या. लहानपणापासूनच घोडेस्वारी करणं, तलवार चालवणं अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. 16व्या वर्षी 15-16व्या वर्षाचा एखादा मुलगा आजकालचा त्याला पुढे काय करावं, काय शिकावं याच्याबद्दल काहीच माहिती नसते. पण शिवछत्रपतींनी आपल्याला याचं स्वराज्य बनवायचं आहे. ह्या स्वराज्यासाठीच माझा जन्म झाला आहे, हे त्यांच्या आईने त्यांच्या मनावरती बिंबवलं होतं. लोकांसाठी सर्व्हिस न करता, त्या आदिलशाही की मुघलांकडे कामं न करता स्वराज्य घडवणं हेच एक उद्देश त्याच्या डोक्यात होतं. ह्या व्हिजनमुळेच त्यांनी एक किल्ला ताब्यात घेण्याचं ठरवलं. तोरणा किल्ला. सगळ्यात पहिला किल्ला त्यांनी 16व्या वर्षी म्हणजे 1646 ला ताब्यात घेतला आणि त्याच्यानंतर बरेचसे किल्ले त्याने घेतले. कोंढाणा 47 ला घेतला, 48 ला पुरंदर घेतला. असे बरेचसे किल्ले त्याने जिंकायला सुरुवात केली. तुटपुंजी रसद, कमीत कमी लोकं, पण गोरिल्ला वॉर
ही गनिमी कावा या पद्धतीने त्यांनी लढाया करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात घेतल्या. डेफिनेटली आदिलशाही त्यावेळेला दक्षिणेतली सगळ्यात मोठी ताकद आणि आदिलशहाला हे मानवलं नाही, हे रुचलं नाही. म्हणून त्यांनी आपले मोठमोठे सरदार पाठवायला सुरुवात केली. 1659ला त्यांनी अफझल खानासारख्या मोठ्या ताकदीच्या सरदाराला पाठवलं. हा सरदार शारीरिकदृष्ट्या तर ताकदवान होताच, त्याच्याबरोबर 40,000 सैन्य हे पूर्ण ताकदीनिशी म्हणजे रणगाडे म्हणा किंवा तोफखाना, दारूखाना सगळ्या गोष्टी घेऊन पाठवल्या आणि तो दरमजल करत करत स्वराज्याच्या ठिकाणी आला. पुण्याच्या एरियामध्ये आजूबाजूचे सगळे एरिया त्यांनी बेचिराख करायला सुरुवात केली. लोकांना मारायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी जाळपोळ करायला सुरुवात केली. मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. आता स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांकडे फक्त 10,000 सैन्य होतं आणि त्याच्याकडे 40,000 सैन्य होतं. आता यांच्यासमोर टिकावं लागणं थोडं कठीण होतं. शिवाजी महाराजांनी ओळखलं, त्यांनी आपल्या जे गुप्तहेर संघटना आहेत, बहरजी नाईकांसारखे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती काढून घेतली आणि त्यांना शरण जायचा एक प्लॅन केला. ह्या प्लॅनमध्ये बहिर्जी नायकांनी सांगितलं होतं, की राजे हा व्यक्ती अतिशय धूर्त, चाणाक्ष, कावेबाज आहे. ह्याच्यापासून सावध राहा. महाराजांनी आतमध्ये चिलखत घातलंच होतं त्यांना भेटण्यासाठी. प्रतापगडावरती जाताना त्याने हातामध्ये वाघनख देखील केलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाला भेटायला गेले, त्या अफझल खानाने त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या काखेमध्ये कारण 6 सव्वा 6 फुटीचा उंच तगडा माणूस अफझल खान त्याने 5.5 इंची छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या काखेमध्ये दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि या प्रयत्नात जेव्हा त्याला समजलं, की आता छत्रपती शिवाजी महाराजांना मारणं सोपं आहे. त्याने खंजीर घेतला, चाकू घेतला आणि त्यांना मारण्याचा खूप प्रयत्न केला. खूप मारण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्या गोष्टी अगोदरच माहिती असल्याकारणाने त्याने अगोदर चिलखत घातलं होतं. पण त्याने आपले वाघनख बाहेर काढले आणि त्यांचा कोथळाच बाहेर काढला आणि अफझल खान तिथल्या तिथे कोसळला. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत, की जिवा महाले त्यावेळेला त्यांचे रक्षणकर्ते होते. त्यांचे संरक्षण होते. बॉडीगार्ड आपण ज्याला आजकाल म्हणतो. त्याच वेळेला अफझल खानाचा बॉडीगार्ड जो सय्यद बंडा, तो तेवढ्याच ताकदीने पटकन आला आणि शिवाजी महाराजांवरती वार करणार इतक्या जीवामालेने त्याचा हात वरच्या वरती उडवून टाकला आणि मग त्याच्यावरती अटॅक केला. तिथून शिवाजी महाराज निसटले आणि त्या 10,000 सैन्यांना घेऊन त्याने अफझल खानावरती, त्याच्या सैन्यावरती अटॅक करून तो जो गड होता प्रतापगड, तो देखील जिंकला. म्हणजे मोठ्या ताकदीच्या माणसाने देखील कसं गनिमी काव्याने किंवा आपल्या बुद्धीने, माहितीच्या आधारे, ताकदीने, आपल्या शौर्याने, धैर्याने कसं अटॅक करून जिंकायचं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. आता त्यानंतर 1660 साली आदिलशाने त्यांचा मोठा सरदार सिद्दी जोहर त्याला ह्या मोहिमेवरती पाठवलं. सिद्दी जोहरांना जेव्हा कळलं, की महाराज पन्हाळगडावरती आहेत, त्याने त्याला मोठा वेढा दिला. सगळी रसद तोडली. 2-3 महिना इतपतच साठा होता. पण महाराजांना माहिती होतं, की डिफिकल्ट टाईम येणार आहे. तर त्यांनी पावसाची वाट बघितली. पावसाचा सीझन सुरू झाला. पण सिद्धी खूपच हुशार, खूपच ताकदवान असा एक सरदार होता. हा आफ्रिकन डायनेस्टीमधून आलेला सरदार जो आदिलशाहकडे काम करत होता आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टी बरोबर माहिती होत्या. पण शिवाजी महाराजांनी तिकडून पावसामधून एक व्यवस्थित मार्ग काढून ते तिकडचे निसटले आणि त्याच वेळेला नरवीर बाजीप्रभू देशपांडेंनी त्यांना त्या खिंडीमध्ये गाठून सिद्धीच्या जी फौज होती त्याला रोखून धरलं जोपर्यंत शिवाजी महाराज गडावरती जात नाही आणि तोफा देत नाही तोपर्यंत. अशा प्रकारे आपल्या जीवाची बाजी लावणारे बाजीप्रभू असे भरपूर सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवले आणि म्हणूनच त्यांना स्वराज्य हे बनवता आलं.
लीडरशिपच्या लेसनमध्ये आपल्याला हे पण समजलं पाहिजे, की आपले फक्त फॉलोअर बनून फायदा नाहीये. आपल्यासारखेच लीडर त्यांना बनवता आले पाहिजे आणि आपल्या जीवाची पर्वा न करता लोकं एखाद्या लीडरच्या मागे फक्त तो लीडर आहे म्हणून जात नाहीत. तर त्याचं व्हिजन किती क्लिअर आहे, त्यांची त्यांची ह्या सगळ्या गोष्टीमागचा उद्देश काय, हे जेव्हा त्याला कळतं आणि आपला राजा हा एवढ्या मोठ्या जनतेसाठी स्वतः आपला जीव धोक्यात घालून फ्रंटवरती येऊन लढतो. मग आपण आपल्या जीवाची का पर्वा करावी? अशा प्रकारचे विचार त्यांनी ह्या सगळ्या लोकांना दिले होते आणि म्हणूनच हे सगळे सरदार त्यांच्यासाठी काम करत होते. त्यानंतर मुघल सरदार जो औरंगजेब, मुघल बादशाह दिल्लीचा औरंगजेब, त्याने शिवाजी महाराजांना भरपूर त्रास देण्याला सुरुवात केली आणि आपला एक मोठा सरदार शाहिस्तेखानाला तिकडे पाठवलं. शाहिस्तेखानाने पुण्याच्या आजूबाजूचे काही तसेच भरपूर एरिया त्याने तोडून उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. आता ह्याला धडा शिकवण्याकरता शिवाजी महाराजांनी रात्रीचा एक काळ शोधला. एक लग्नाचा समारंभ चालू होता त्यासाठी लोकं वरातीमधून जात होते. बहिर्जी नाग्यांकडून त्या लाल किल्ल्याची पूर्ण माहिती काढली आणि रात्रीच्या वेळेला निवडक सोबत ते त्या महालामध्ये शिरले. त्यांनी महालामध्ये अचानक अटॅक केल्यामुळे त्या शिवाजी महाराजांच्या अटॅकमुळे त्या शाहिस्तेखानालाही काही कळलं नाही आणि तो पळून जावं लागला. तो पळून जाता-जाता शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती तलवार उगारली आणि मारणार तितक्यात त्याने जंप मारली त्या खिडकीतून. त्याची 3-4 बोटं कापली गेली. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे शाहिस्ते खान जेवढा घाबरला, तो तिथे परत कधी आलाच नाही. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठी दहशत बनवली होती. औरंगजेबावरती देखील आणि विजापूरवरती देखील. त्यांनी ओळखलं छत्रपतींनी, की औरंगजेब म्हणजे दिल्लीच्या मुघल बादशहाची सगळ्यात मोठी ताकद ही त्याची रसद आहे, त्याचा पैसा आहे, त्याचा व्यापार आहे आणि हा संपूर्ण व्यापार त्याचा बाहेरचा जो होणार होता, तो सुरतद्वारे व्हायचा. म्हणून त्याने सुरत लुटण्याचा प्लॅन केला. 1664 साली त्यांनी सुरत लुटून घेतलं. सुरत लुटण्यामागचा उद्देश 2 होते. एक स्वराज्यासाठी स्वराज्य चालवण्याकरता दौलत तर पाहिजेच पाहिजे. तिकडे भरपूर गोल्ड आणि भरपूर हिरे जवाहरीत आणि भरपूर गोष्टी होत्या त्या त्याने घेतल्या आणि त्याचबरोबर जर आपण इथे अटॅक केला, तर मुघल बादशहाला चांगली अद्दल घडेल आणि तो वीक होऊन जाईल ह्याच्याकरता त्यांनी 4,000 लोकांसोबत जाऊन सुरतेमध्ये 10 ते 12 तासाच्या आतमध्ये हा अटॅक केला. 2-3 दिवसांची लूट चालूच होती आणि ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या साम्राज्यामध्ये परत येऊन घेऊन गेले. पण त्यांनी करताना या सगळ्या गोष्टींचा एक लक्षात ठेवलं, की लहान मुलांना त्रास न देणे, बायकांना त्रास न देणे, वडीलधाऱ्या माणसांना किंवा वयस्कर लोकांना त्रास न देणे, कोणत्या प्रकारच्या सामान्य माणसाला त्रास होणार नाही, कोणत्या प्रकारच्या धर्मस्थळाला त्रास होणार नाही, याची बरोबर काळजी शिवाजी महाराजांनी घेतली होती. त्याचमुळे लोकं बेतखुश पण होते. म्हणून जेव्हा आपली रसद कापली गेली, आपला दौलत लुटली गेली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना अद्दल घडवण्याकरता मिर्झा राजे जयसिंगांना पाठवलं आलं. औरंगजेबातर्फे म्हणजे मुघल साम्राज्यातर्फे मोठ्यात मोठा राजा जयसिंग राजे त्यांना प्रचंड अनुभव होता. 1,00,000ची फौज घेऊन ते आला आणि त्याने भरपूर सगळ्या तोडफोड करायला सुरुवात केलीच होती आणि शिवाजी महाराजांना कळलं, ह्याच्यासमोर आपला टिकाव लागणार नाही. म्हणून जेव्हा आपल्याला पुढे जायचं असेल, तर केव्हा-केव्हा पाठी यावं लागतं. म्हणून त्यांनी राजे जयसिंगाशी 1665 साली करार केला. त्याला आपण तह म्हणतो. 23 किल्ले तर त्यांनी दिलेच दिले. त्याच वेळेला भरपूर पैसे जे त्यांनी सुरतमधून लुटले होते, ते पण त्यांना रिटर्न द्यावे लागले, त्याच्यातला काही भाग. आणि त्याच प्रकारे त्यांनी एकमेकांवर अटॅक करणार नाही, अशा प्रकारचं लिहून देखील गेलं. पण मिर्झा राजे जयसिंगांनी त्यांना तिथे येण्यासाठी आमंत्रण दिलं आग्र्यामध्ये आणि फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून छत्रपती शिवाजी महाराज गेले. त्यांना तिथे नेण्यात आलं.
पण नेण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःला राजे समजत असल्याकारणे ते राजेच होते, छत्रपती होते, असं त्यांनी स्वतःला मानलेलं पण होतं. आणि म्हणून त्यांनी ज्या औरंगजेबाच्या महालामध्ये किंवा त्याच्या राजदरबारात सरदारांमध्ये उभं राहणं कबूल केलं नाही. त्याला ठुकरावून लावलं. बोलला, "मी फक्त राजांच्या लाईनीमध्येच उभं राहणार." आणि त्याच गोष्टीचा उपयोग करून त्या कावेबाज, गनिमी आणि धूर्त औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकलं. त्या कैदेमध्ये कुठच्या प्रकारचं सैन्य, कुठच्या प्रकारची रसद नव्हती आणि एवढा मोठा चॅलेंजिंग टाईम असताना लोकांना आता कळून चुकलं, की छत्रपती शिवाजी महाराज परत रिटर्न जाणार नाही. फक्त त्याला मारणार नाहीत, ह्याच्या प्रकारची तजवीज ह्या मिर्झा राजे जयसिंगने फक्त शब्द लिहिला होता, राजपूत लोकांचा शब्द म्हणून औरंगजेबाने त्यांना तिथे फक्त नजरकैदेत ठेवलं. पण त्याला सोडलं जाणार नाही, ह्याची बरोबर तजवीज केली गेली. जेव्हा छत्रपतींना समजलं, की ते परत जाण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत, म्हणून त्यांनी बुद्धीचा वापर करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, की आता मी मरणारच आहे किंवा मला इथून सुटका होणार नाही, तर मला शेवटच्या क्षणासाठी काही चॅरिटी करायची, काही डोनेट करायची, काही मला ह्याच्यासाठी मिठाया वाटायच्या आहेत. मला काही फळं द्यायची आहेत लोकांसाठी. तर त्यांनी द्यायला सुरू केली. 2-3 महिने जेव्हा असं झालं, ते पहिल्यांदा मुघलच्या सैन्याने हे सगळ्या गोष्टी स्ट्रिक्टली चेक केल्या होत्या. कारण त्यांना माहिती होतं, की ही व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कधी पण दगा देऊ शकतील, कधी पण आपल्याला फसवू शकतील. म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या. पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा त्यांना कळलं, की आता काहीच नाहीये, म्हणून त्याने हळू चेकिंग कमी करायला सुरुवात केली. या गोष्टीची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर काढली होती. जेव्हा त्यांना कळलं, की आता मुघल सैन्य ह्या गोष्टी चेक करत नाहीयेत, तर त्याच वेळेला त्यांनी या सगळ्या गोष्टीतून निसटण्याचा पूर्ण प्लॅन केला आणि ते एका पिटाऱ्यातून आपल्या मुलासमोर म्हणजे संभाजी महाराजांसोबत ते तिकडून निसटले. आग्र्यातून सुटका झाली. आग्र्याची सुटका ही जगातल्या इतिहासातला एक मोठी घटना मानली जाते, की असं कसा एखादा माणूस इथून मोठ्या सैन्याच्या तावडीतून निघून जाऊ शकतो आणि औरंगजेब पण हैराण झाला होता. पण काय करणार? शेवटी शिवाजी महाराज हे रिटर्न केले. दरमजल करता काशी थ्रू त्यांनी जिथे संभाजी महाराजांना ठेवलं सुरक्षित ठिकाणी आणि नंतर ते ते आपल्या साम्राज्यात, मराठा साम्राज्यात परत आले. तर आपल्याला या सगळ्या गोष्टीतून असं जाणून येतं, की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त शक्तीवरती नाही, गनिमी काव्यावरती नाही, युक्तीने देखील बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी शारीरिक ताकद चालू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण रिझन देऊ शकत नाही, की माझ्याकडे सैन्य नाही, माझ्याकडे दारूगोळा नाही, माझ्याकडे ताकद नाही. युक्तीने आपण काही गोष्टी करू शकतो, ह्या देखील वापरल्या. कुठच्या प्रकारे गोष्टी पॅनिक न होता म्हणजे अशा प्रकारच्या कठीण काळामध्ये देखील आपला जो मेंदू आहे, हा कार्यरत कसा राहील, कसा शार्प राहील, आपला धीर जाणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली. मानसिकदृष्ट्या ते एकदम स्टेप होते, स्ट्राँग होते आणि याच त्यांच्या ताकदीमुळे ह्या सगळ्या गोष्टीतून ते बाहेर आले. पण जेव्हा त्यांना कळलं, की आपल्याला या माणसाने फसवलेलं आहे, तर 1670 साली परत त्यांनी सुरतेवरती सेकंड टाईम अटॅक करून सुरत लुटली. जेणेकरून जे गेलेलं द्रव्य होतं ते त्याने परत मिळवलं आणि ह्या 70 ते 73 पर्यंत परत त्याने आपले गेलेले जेवढे 23 किल्ले त्यांचे जे गेले होते त्याच्यापेक्षा जास्त किल्ले त्यांनी परत स्वराज्यात आणले. म्हणजे काही वेळेला आपण जेव्हा माघार घेतो, ही माघार टेम्पररी असते. त्या माघारीचा अर्थ असा नाही की आपली हार आहे. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला रॉकेट लॉन्च करायचं असतं किंवा आपण एखादा धनुष्यबाण आपण बघितलं असेल, तेव्हा त्याला अर्थात पाठी घेतात आहोत. पण पाठी याच्याकरता घेतात, की त्याला लांबवर पल्ला गाठून पुढे जायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर डोक्यात होत्या. म्हणून फ्लेक्सिबल अप्रोच त्यांनी व्यवस्थित वापरला. कुठच्या प्रकारे इगो आड न आणता त्यांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करून केल्या. माहिती सगळ्यात काढणं ही त्यांची मोठी ताकद होती. म्हणजे बहिर्जी नायकासारखा एक उत्कृष्ट हे त्यावेळेला जशी आपली आजकालची रॉ संघटना भारताची गुप्तहेर संघटना आहे. पाकिस्तानची ISI आहे. तशीच त्यावेळेला महाराजांची ही संघटना होती.
ह्या सगळ्या संघटनेद्वारे त्यांनी खूप चांगली माहिती काढायला सुरुवात केली होती आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना प्लॅन करणं सोपं होतं. त्यांनी बऱ्याचशा किंवा 95% प्लस लढाया ह्या गनिमी काव्यानेच केल्या आणि त्या मोस्टली रात्रीच्या वेळी केलेल्या आहेत. ह्याच्यावरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे आजकाल लोकं फक्त म्हणजे कुठच्या प्रकारचा डेट, टाईम कुठचा चांगला आहे, पंचांग बघून ज्या सगळ्या गोष्टी करतात, त्यापैकी कोणत्याही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केल्या नव्हत्या. कोणती वेळ आपल्याकरता योग्य आहे, ती गोष्ट माहितीची अचूक डिटेल घेऊन सगळ्या लोकांचा प्लॅन करून धैर्याने कमीत कमी वेळात, कमीत कमी ताकदीमध्ये, कमीत कमी त्रासामध्ये, कमीत कमी लॉसमध्ये जास्तीत जास्त गोष्टी कशा मिळवायच्या, हे लीडरशिपचं जबरदस्त उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं. 1674 साली त्यांनी आपला राज्याभिषेक देखील केला रायगडावरती. रायगडावरती काशीचे ब्राह्मण येऊन त्यांचा व्यवस्थित हा राज्याभिषेक झाला होता. म्हणजे ते ऑफिशियली छत्रपती म्हणून ह्या साम्राज्याचे राजे झाले होते. ऑफिशियली. ह्याच्यावर ते राजे होते, पण त्यांना तो टिळक समारंभ किंवा ह्या प्रकारचा राज्याभिषेक सोहळा झाला नव्हता, जो त्यांनी रायगडावरती करून घेतला 1674 साली. 1677, 76-77 नंतर त्याने पुन्हा आदिलशहाला धक्का देण्याकरता दक्षिणेची वारी केली. त्यावेळेला जिंजी, कर्नाटका ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी भरपूर चढाया केल्या आणि तिकडचा एरिया त्या आदिलशाहकडून कॅप्चर करून परत स्वराज्यामध्ये जोडायला सुरुवात केली. जेणेकरून तिकडच्या लोकांना अशा प्रकारच्या आदिलशहाचा त्रास होऊ नये म्हणून. त्यांनी या सगळ्या गोष्टी करता बऱ्याच लोकांना हे पण माहिती असेल, की भारताच्या नाविक दलाचा जी सुरुवात होती, ती देखील छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली होती आणि ती केली होती ऑलमोस्ट 1654 साली, 54-55 दरम्यान. ज्यावेळेला लोकांना साठी काही माहितीच नव्हती, अशा प्रकारच्या वेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. म्हणजे एक 24-25 वर्षाचा एक तरुण, जो फ्युचरसाठी म्हणून त्याला द्रष्टा अ, राजा म्हणायचे, की फ्युचरमध्ये काय-काय होऊ शकतं, की इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच अशा प्रकारचे जे अटॅक ह्या सागरी मार्गाद्वारे होत असताना आपल्याकडे जर ही ताकद असेल, तर आपण या सगळ्या फ्युचर शत्रूंना आरामात मॅनेज करू शकतो. म्हणून त्याने ती शक्ती तिथे डेव्हलप केली होती आणि म्हणूनच आजकालच्या ज्या नाविक दलाचा उगम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाविक दलाच्या कल्पनेतूनच झाला. त्यांनी आपलं स्ट्राँग नाविक दल बनवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे गोरिला वॉर किंवा विजनरी बेस म्हणजे आपल्या फ्युचरसाठी प्लॅन करून काम करणं, या सगळी फेमस होतंच. धैर्याने सामोरं जाणं, मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होतेच होते. आपण नेहमी लढाईमध्ये फ्रंट राहणं, म्हणजे लीड फ्रॉम फ्रंट म्हणतात, अशा प्रकारची त्यांची वृत्ती असल्याने बाकीचे त्यांचे सैन्य देखील निडर होऊन लढायचं. पण त्याने हे करत असताना कुठच्या प्रकारचे धर्माचं राजकारण केलं नाही. त्यांच्याबरोबर हिंदूंबरोबर मुस्लिम लोकही मुस्लिम सैनिक खांद्याला खांदा लावून भिडलं होतं. त्यांनी कुठच्या प्रकारे जातपातीचं राजकारण केलं नाही. त्यांच्याबरोबर ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय, अगदी महार, मांग, अगदी लोअर कास्टवाले सगळ्या प्रकारच्या 18 पगड जातींना त्यांनी एकत्र आणून स्वराज्याची ही लढाई लढली होती. म्हणजे पीपल मॅनेजमेंट कसं असावं याचे देखील त्याने आपल्याला जबरदस्त उदाहरण दिलेलं आहे. स्त्रीचा सन्मान करावा आणि आपण एखादी गोष्ट जिंकल्यावरती त्याच्यासाठी स्त्रियांना अबला नारीला त्रास होऊ नये ह्याची देखील काळजी त्यांनी बरोबर केली होती. जेव्हा त्यांनी 1654-55च्या नंतर ज्यावेळेला कल्याण जिंकलं होतं, त्यावेळेला कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला पकडलं गेलं होतं आणि शिवाजी महाराजांजवळ जेव्हा आणलं गेलं, तेव्हा शिवाजी महाराज खूप भडकले होते, की अशा प्रकारची गोष्ट व्हायला नाही होती पाहिजे. पण त्यांनी साडेचोळी देऊन, मान देऊन तिला पूर्ण प्रोटेक्शन देऊन तिच्या फॅमिलीकडे परत पाठवलं. म्हणून मुस्लिम लोकं देखील ते
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतात. कुराणाची प्रत सापडलेली असताना डोक्याला लावून त्याला आदर देणं ही देखील त्यांची खासियत मानली जायची. म्हणजे आपली लढाई ही मुस्लिमांविरुद्ध नाहीये. आदिलशाह आणि जे मुघल होते ते मुस्लिम जरी असले, तर लढाई ही मुस्लिमांबरोबर नाहीये. चांगल्याची लढाई वाईटावरती आहे, हे त्यांनी आपल्या सैन्याला दाखवलं. म्हणूनच हिंदूंबरोबर मुस्लिम देखील त्यांच्याबरोबर जोडले गेले ह्या प्रकारच्या युद्धामध्ये. 1680 साली त्यांनी आपला देह ठेवला रायगडावरती. पण या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने अशा प्रकारे आपलं साम्राज्य बनवलं, तर ते गेल्यानंतर देखील 27 वर्ष औरंगजेब ह्या महाराष्ट्रात येऊन थांबला होता. पण त्याला महाराष्ट्र जिंकला नाही आला. शेवटी त्याची कबर याच महाराष्ट्रात खोदावी लागली. म्हणजे किती विजनरी असावं माणसाने, किती दूरदृष्टीपणा ठेवावा, हे याचं द्योतक आहे. इंग्लंडचे काही लोकं तर अशीही म्हणतात, की तुमच्याकडचे छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्याकडे इंग्लंडमध्ये जन्माला आलं असतं ना, तर आम्ही अर्ध नाही तर पूर्ण जगच जिंकलं असतं. अशा प्रकारची गनिमी काव्याची युद्धाची नीती ही त्यांनी फक्त मुघल आणि आदिलशाही विरुद्ध नाही, ते इंग्रजांबरोबर देखील वापरली आणि बऱ्याचशा शत्रूंना त्यांनी नेस्तनाबूत केलं होतं. म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्तीने या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाहीच, तर पूर्ण भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणूनच याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी त्यांच्याबरोबर जॉइन करून ह्या सगळ्या गोष्टी पुढे-पुढे त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला पुढच्या पिढींनी आणि अटके पार हे सगळ्या गोष्टी नेल्या. अशा छत्रपतींचा हा जो जन्मदिन आहे 19 नोव्हेंबर, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही फक्त ढोल नगारे, ताशा वाजवून किंवा फक्त गुलाल उधळून किंवा डान्स करून करू नये. तर त्यांच्याकडून आपण काही गोष्टी शिकू शकतो. त्यांनी शिकवलेल्या कोणत्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो, ह्याच्यावरूनच आपण त्यांना हे दिलेले श्रद्धांजली होऊ शकते किंवा त्यांचा आदर आपण ठेवू शकतो या जयंतीनिमित्त. अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट 400 वर्ष जरी झाले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जादू काही ओसरलेली नाही. आजही लोकं त्यांचा तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच उत्साहाने हा दिन साजरा करतात. तर आपण देखील अशा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून त्यांच्या या जयंतीनिमित्त आपण काय-काय गोष्टी शिकू शकतो, काय-काय गोष्टी शेअर करू शकतो, ह्याची माहिती काढून जरूर शेअर कराव्यात. जर तुम्हाला याच्याविषयी अधिक माहिती हवी असेल, की तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर माझी सगळी WhatsApp आणि ईमेलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळायलाच मिळेल. होप सो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकला असेल. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये व्हिजन असावं तुमचा माइंडसेट चांगला असावा. तुम्ही धैर्यवान असले पाहिजे. तुमची लीडरशिप स्किल चांगली असली पाहिजे. फ्रंटने येऊन लढा दिला पाहिजे. लोकांना एकत्रित बांधण्याची कला तुमची असली पाहिजे. नवीन-नवीन लीडर बनवले पाहिजे. फक्त फॉलोअर न बनवता फ्लेक्सिबल अप्रोच ठेवला पाहिजे. लाँग टर्म व्हिजन ठेवला पाहिजे. दूरदर्शीपणा ठेवला पाहिजे. या बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलेल्या आहेतच. त्याचबरोबर सुरतचा जो लढा होता, सुरतची जी लूट आहे ती, सुरतचा जो अटॅक होता, सुरत ही एखाद्या साम्राज्याला आपण कसं खच्चीकरण करावं, त्याच्या कमजोरीवरती अटॅक करावा, हीच गोष्ट आपण सुरतच्या लुटीतून शिकू शकतो. तुमचं सुरत काय आहे? तुमचे हा जो कमकुवतपणा, ही जी भीती, मी काहीच करू शकणार नाही, माझ्याकडे काहीच नाही, अशा प्रकारच्या ज्या भीती आहेत, हीच तुमची सुरत आहे. त्याच्यावरती तुम्ही हल्ला करा आणि ते तुम्ही लुटून तुम्हाला स्ट्राँग बनवा. स्वराज्य म्हणजे हे काही जमीन मिळवणं किंवा एखादा मोठा मुलूक मिळवणं नाही. स्वराज्य म्हणजे आपल्या लोकांसाठी बनवलेलं एक राज्य. आपल्या अहंकारावरती, आपल्या ही जी कमकुवतपणा आहे, त्याच्यावरती मिळवलेली हा विजय आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील ठरवा, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वराज्यासारखं काय निर्माण करायचं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांकडे काही नसताना त्यांनी एवढं मोठं साम्राज्य बनवलं. तुमच्या कडे देखील
काही नाहीये, तरी पण तुम्ही सुरुवात करून काय कमवू शकता, काय मिळवू शकता, ह्याचा प्लॅन तुम्ही करा. आणि डेफिनेटली मी खूपच आनंदी होईल जर तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या कमेंटमध्ये टाकल्या तर. आणि हे जर तुम्हाला आवडलेलं असेलच, तर ही गोष्ट तुम्ही शेअर करालच कराल. आणि या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर डेफिनेटली करा. पुन्हा भेटूया 1 आठवड्याने किंवा 10 दिवसांनी अशाच प्रकारच्या मोठ्या व्यक्तीला किंवा चांगल्या गोष्टी ऐकण्याकरता, शिकण्याकरता किंवा अशा इन्स्पायरिंग स्टोरीतून आपलं भवितव्य घडवण्याकरता किंवा काही बुक समरीतून आपल्याला शिकण्याकरता परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्स अँड बाय फॉर नाऊ.